दोन्ही शिवसेना एकत्रित येणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि मीडियामध्ये होताना दिसते। म्हणजे अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती, पण अजित पवारांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर ती चर्चा बारगळलेली आपल्याला बघायला मिळते। पण आता दोन्ही शिवसेना एकत्रित येणार अशी चर्चा जोरदारपणे होताना दिसते आणि त्याला कारण ठरलंय ते म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेले एक स्टेटमेंट। म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात असं मला बऱ्याचदा वाटतं, असं अंबादास दानवेंनी स्पष्टपणे बोलून दाखवलं। आता हे बोलणारे फक्त अंबादास दानवेच नाही आहेत, तर शिवसेनेचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे नेते असलेल्या अब्दुल सत्तारांनी सुद्धा दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात या अंबादास दानवेंच्या इच्छेला दुजोरा दिलेला आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्यामुळेच दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात अशी दोन्हीकडच्याही नेत्यांची इच्छा आहे का अशी चर्चा सगळीकडे रंगायला सुरुवात झाली। त्यामुळे आता दोन्ही शिवसेना एकत्रित येतील का, दोन्ही शिवसेना एकत्रित येण्यासाठी कारण काय असतील आणि दोन्ही शिवसेना एकत्रित येण्यात अडचणी काय असतील, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहेत। सोबतच अंबादास दानवे असतील किंवा अब्दुल सत्तार असतील, या दोन्ही नेत्यांनी शिवसेना एकत्रित याव्यात ही इच्छा आत्ताच का बोलून दाखवली, त्या मागचं नेमकं कारण काय आहे, म्हणजे त्या टायमिंग मागचं कारण काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात असं तुम्हालाही वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। शिवाय तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात असं मला बऱ्याचदा वाटतं असं स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला। त्यामुळे आता दोन्हीकडच्या नेत्यांना सुद्धा एकत्रीकरणाची गरज वाटते का अशी चर्चा सुरू झाली। पण अंबादास दानवे असतील किंवा अब्दुल सत्तार असतील, या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेच्या एकत्रीकरणाची इच्छा व्यक्त करण्याची हीच टायमिंग का निवडली, तर त्यामागचं कारण आहे सध्याची राजकीय परिस्थिती। म्हणजे सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजप 2029 मध्ये सोबळावर लढण्यासाठी तयारी करताना दिसते आणि दिवसेंदिवस भाजपची मोर्चे बांधणी ही अधिक स्पष्टपणे दिसायला सुरुवात झाली आणि या मोर्चे बांधणीमुळं आपल्याला पुढच्या निवडणुकीत म्हणजे 29च्या निवडणुकीमध्ये भाजपचा सामना करावा लागणार आहे हे शिंदे सेनेला कळून चुकलंय। आता भाजपची ताकद पाहता म्हणजे त्यांची केंद्रातली यंत्रणा, राज्यातली यंत्रणा, त्यांच्याकडे असलेलं आर्थिक बळ पाहता आपण भाजप समोर टिकू शकू का हा प्रश्न शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांना पडलाय। त्यामुळे दोन्ही शिवसेना जर एकत्रित आल्या तर आपण भाजपला लढत देऊ शकतो असं शिवसेनेच्या नेत्यांना वाटतं आणि त्यातून त्यांनी एकत्रित करण्याची इच्छा ही बोलून दाखवली। आता हे झालं शिंदेच्या नेत्यांना दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात असं वाटण्यामागचं कारण। पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात असं का वाटतं, तर त्याचं कारण सुद्धा सध्या परिस्थितीतलं राजकारण आहे। म्हणजे शिवसेनेची विभागणी झाली, दोन्ही शिवसेना वेगवेगळ्या झाल्या आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेला चांगली मतं मिळाली, पण विधानसभेत त्यांचा दारुण पराभव झाला। आता हा दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी घराबाहेर पडून संघटना बांधण्याची गरज होती, पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे घराच्या बाहेर पडलेच नाहीत। त्यामुळं शिवसेनेची संघटना ही गलितगात्र झालेली आपल्याला बघायला मिळते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुका आपण कशा लढवायच्या आणि पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न ठाकरेंच्या नेत्यांना पडलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही शिवसेना जर एकत्रित आल्या तर आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा आपण भाजपला टक्कर देऊ शकतो असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटतं आणि त्यामुळे आपण एकत्रित आलं पाहिजे अशी इच्छा अंबादास दानवेंनी बोलून दाखवलेली आहे। आता अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तारांना दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात असं कितीही वाटत असलं तरी प्रॅक्टिकली ही गोष्ट शक्य आहे का, तर प्रॅक्टिकली ही गोष्ट अतिशय अवघड आहे असं मला तरी वाटतं, कारण की शिवसेनेची रचना ही त्या पद्धतीने झालेली आहे। म्हणजे शिवसेनेची रचना कशी होती, म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या काळामध्ये मातोश्रीमधून आदेश येणार आणि तो आदेश सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाळायचा अशी शिवसेनेची रचना होती। म्हणजे नेत्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाबद्दल विचार करण्याची मुभा ही शिवसैनिकांना नाहीये किंवा शिवसैनिक फारसा त्याबद्दल विचार करायचे नाहीत, ते फक्त कृती करायची आणि कृती करणं एवढाच रोल त्यांच्याकडे होता
आणि याचं कारण होतं ते म्हणजे भावनिकता. शिवसेना हे भावनिक मुद्द्यांवर उभं राहिलेलं संघटन आहे आणि ते भावनिकपणे ठाकरे कुटुंबाशी म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील या लोकांशी जोडले गेलेले होते. त्यामुळे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या काळात असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये असेल, निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त ठाकरे कुटुंबाकडे होता आणि बाकी नेत्यांना आणि शिवसैनिकांना त्यामध्ये फारसा से किंवा त्यांचं म्हणणं जाणून घेण्याची प्रक्रिया ही शिवसेनेमध्ये नव्हती. म्हणजे बाकी शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फक्त आदेश पाळायचे एवढंच त्यांचं महत्व होतं किंवा एवढाच त्यांचा रोल होता. पण अशा पक्षामधून शिंदे बाहेर पडले आणि शिंदेंनी स्वतःचा सवता सुभा निर्माण केला. त्यांनी पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव सुद्धा स्वतःकडे घेतलं आणि शिंदे स्वतः पक्षाध्यक्ष झाले आणि ते आता आदेश स्वीकारणारे नाही तर आदेश देणारे बनले आणि त्यामुळं आता 4 वर्ष त्यांना आदेश देण्याची सवय लागली किंवा पक्ष स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवण्याची सवय लागली. आता दोन्ही शिवसेना एकत्रित आल्यानंतर ते ठाकरेंना सरेंडर होणार का किंवा ठाकरेंचे आदेश मानायला तयार होणार का हा मुख्य प्रश्न असणार आहे. आणि त्यामुळे शिवसेना जर एकत्रित आली तर त्यामध्ये अंतिम म्हणणं किंवा अंतिम शब्द हा कोणाचा असेल आणि तो पक्ष कोणाच्या आदेशाने चालेल हा मुख्य प्रश्न किंवा मुख्य तिढा असणार आहे. आणि त्यामुळं ठाकरे या गोष्टीला तयार होणार नाहीत किंवा शिंदे सुद्धा त्यांचे अधिकार सरेंडर करायला तयार होणार नाहीत. हा मुख्य मुद्दा आहे किंवा हा मुख्य पेच आहे. आता दोन्ही शिवसेना एकत्रित येण्यामध्ये अडचणीचा ठरणारा पुढचा मुद्दा म्हणजे ठाकरेंचा राग. म्हणजे या नेत्यांना आपण आमदार केलं, मंत्री केलं किंवा अगदी जमिनीपासून उचलून त्यांना मंत्रिपदापर्यंत बसवलं आणि त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद आपल्याकडून हिसकावून घेतलं किंवा आपला पक्ष आपल्याकडून हिसकावून घेतला, पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याकडून हिसकावून घेतलं. हा राग ठाकरेंच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आणि आदित्य ठाकरेंच्या दोघांच्याही मनामध्ये आहे. हे वेळोवेळी समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आपण आता गद्दाराला माफ करायचं का हा स्वाभिमानाचा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे. आणि शिवसेना मी तुम्हाला आधीच सांगितलं की भावनिक संघटन आहे. त्यामुळं स्वाभिमान, अभिमान किंवा मरेंगे कटेंगे पर झुकेंगे नाही अशा प्रकारची भावना असणारी लोक शिवसेनेमध्ये असतात किंवा शिवसेनेच्या नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं विचार करण्याचं जे टेम्पलेट आहे ते या प्रकारे सेट केलेलं असतं. त्यामुळं आता या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या सगळ्या भावनिक मुद्द्यांमुळं आणि एकत्रित आल्यानंतर पक्षाचं नेतृत्व कोण करेल किंवा कोणाचा से हा फायनल असेल या प्रॅक्टिकल मुद्द्यांमुळं शिवसेनेचं एकत्रीकरण होईल असं मला सध्या तरी वाटत नाहीये. म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांना कितीही वाटत असलं तरीही या 2 मुद्द्यांमुळं शिवसेना एकत्रित येणार नाही किंवा शिवसेना एकत्रित येणं हे सध्या तरी शक्य नाही असंच मला वाटतं. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर किंवा हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर शिवसेना एकत्रित येईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.